आपण पाहू शकताय काही पर्यटक त्या वाटेतून चालून वर किल्ल्यावर जात आहेत. मित्रांनो, आत्ता आम्ही येऊन पोचलेलो आहोत ते हडसर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या राजूर ह्या गावी. तुम्ही पाहू शकता पाठीमागे किल्ले हडसर आणि या बाजूला आहे माणिकडो धरणाचा बॅकवॉटरचा नजारा तुम्ही पाहू शकताय. आज आपण या ठिकाणी स्टे करणार आहोत, त्यासाठी आपण टेंट वगैरे आणलेले आहेत. तर आजचा हा व्हिडिओ अगदी थ्रिलिंग आणि काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स देणं हे मात्र नक्की. आणि आपण जेवण इथेच करणार आहोत. सगळं साहित्य आम्ही बरोबर आणलेलं आहे आणि स्वयंपाक करणारे आमचे ग्रुपचे मेंबर रामदास सर आहेत, ते आमचे मुख्य आचार्य असणार आहेत. चला, सनसेट होत आलाय, लवकरात लवकर गेलं पाहिजे. पहा नजारा, सुख म्हणजे दुसरं काय असतं. गड किल्ले फिरायचे आणि अशा निवांत ठिकाणी राहायचं, मनसोक्त जगायचं आणि निसर्गाशी एकरूप होऊन जायचं. स्वतःच्या हाताने बनवलेल्या या जेवणावर चोप देऊन आम्ही निवांतपणे झोपून गेलो. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी 5 वाजता उठून सगळं पॅकिंग वगैरे केलेलं आहे आणि आता आम्ही रेडी आहोत किल्ल्यावर जाण्यासाठी. आत्ता 6 वाजलेले आहेत आणि आपलं टार्गेट आहे तो किल्ले हडसर. मित्रांनो, सातवाहन काळ म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं एक सुरेख स्वप्न. इसवी सन पूर्वी 250 आणि इसवी सन नंतर 250चा काळ म्हणजे सातवाहनचा काळ. या सातवाहनच्या काळाचा उल्लेख नाणेघाटमध्ये सापडलेल्या लेण्यांच्या शिलालेखात आपल्याला आढळतो. मुख्यत्वे करून कोकण आणि देश यांना जोडणारा व्यापारी मार्ग म्हणजे हा नाणेघाट. आणि या नाणेघाटच्या
संरक्षणासाठी कुकडी नदीच्या तीरावर अनेक किल्ले उभारले गेले. त्यामध्ये निमगिरी, हडसर आणि जीवदन, शिवनेरी या किल्ल्यांचा समावेश होतो. सातवाहन काळात सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर असे अनेक गड किल्ल्यांचे साथ चढले गेले. नंतर अनेक राजवटींनी त्यांना पैलू पाडले. नंतर काळाच्या विस्मरणात हे गड किल्ले आपण विसरून गेलो. परंतु या गड किल्ल्यांची आठवण म्हणून आपण आज किल्ले हडसरला भेट देणार आहोत. चला तर मग भेटूया किल्ले हडसरवर. या मंदिरात आपण राहू शकतो. पायथ्याशी राजुरी एक नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये हे मंदिर आहे भैरवनाथाचं. त्या ठिकाणी तुम्ही स्टे करू शकता. इथे लाईटची वगैरे पण सोय आहे. आणि जर पाठीमागे पाहाल तर इकडे तुम्हाला नदी पण आहे. आंघोळीचं वगैरे इकडं नियोजन करता येऊ शकतं. आत्ता आपण हडसर या गावी येऊन पोचलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे गावाचा बोर्ड आपल्याला दिसतोय आणि डावीकडे बसस्टॉप आहे. या बसस्टॉपच्या बाजूने थोडं अंतर 100 मीटर अंतर पुढे गेलं की डावीकडे किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. या इथून ही वाट चालू होते. चला तर मग. एक काळजी घ्या मित्रांनो, ही खुंटीची वाट अतिशय अवघड आहे. ठिकठिकाणी लोखंडी खुंट्या ठोकून ही अवघड वाट तयार केलेली आहे. ग्रामस्थांच्या मते तुम्ही एखादा प्रशिक्षित माणूस बरोबर घेऊनच या वाटेची चाल करावी. तुम्ही इथं पाहू शकताय, इथं ही सावधान धोकादायक वाट असं ते लिहिलेलं आहे. किल्ल्याच्या वाटेवर हे एक मंदिर आपल्याला दिसतंय. त्या मंदिराच्या डाव्या बाजूने ही वाट अशी पुढे जाते. वैशाख वनवा पेटू लागताच भटक्यांची पावलं आपोआप नाईट ट्रेकिंग, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी यांच्याकडे वळतात. पण आमच्यासारखे अतिउत्साही कार्यकर्ते भर उन्हात पण किल्ल्याच्या ट्रेकिंगसाठी येतात. आपण पाहू शकताय काही पर्यटक त्या वाटेतून चालून वर किल्ल्यावर जात आहेत. जुन्नर तालुक्यापासून केवळ 12 किलोमीटर अंतर असलेला हडसरगड आपल्या लक्षात राहतो ते एका दुर्दैवी घटनेमुळे. याच हडसर किल्ल्याच्या खुंटेच्या वाटेवरून जाताना एक 20 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता 19 फेब्रुवारी 2000 या शिवजयंतीच्या मुहूर्तावर. त्यामुळं या किल्ल्यावर जाण्यासाठी जरा मनामध्ये धाकधूक होती. खुंटीची चढाई काहीतरी थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचरस असणार आहे. तर मित्रांनो, असेच आमच्यासोबत राहा शेवटपर्यंत. फायनली आपण पोचलेलो आहोत या खुंटीच्या वाटेवर. इथून खरा थरार चालू होतं. आपल्याला या ज्या खुंट्या आहेत त्या पकडून वर जायचं आहे. चला तर मग, बी रेडी फॉर दिस थ्रिलिंग अँड ॲडव्हेंचर. कम ऑन.
ह्या ज्या खुंट्या आहेत ना, ह्या खुंट्याला असं हाताने पकडायचं आणि या खाचेमध्ये पाय ठेवून वर जायचं. चढाई सोपी होते, काही अवघड नाही आहे. डर के आगे जीत आहे. चला एक काम करतो का, अक्षयला घेतो. शूर आम्ही सरदार, मला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, मला काय कुणाची भीती. देव देश आणि धर्मापायी कान घेतले हाती. शूर पहिल्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत. इथे तुम्ही जरा आराम करू शकता. ही अवघड चढाई पूर्ण करून आपण येऊन पोहोचतो ह्या कातळातल्या छोट्याशा वाट्यावर. इथे आपण एक गुहा पाहू शकतोय. आज जाऊन पाहूया या गुहेमध्ये दडलंय काय. नमस्कार मित्रांनो, हडसरगराची निम्मी कुंटीची वाट चढून आल्यानंतर आपल्याला एक गुहा दिसती इथं राईट साईडला. बघू ती गुहा कशी आहे आणि कसा थ्रिल भेटतो इथं. आपला प्रवास हा संपलेला नाही आहे. अजून या ज्या खुंट्या आहेत ना, तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे बघा, या खुंट्या आहेत ना, या खुंट्याला धरून आपल्याला अजून हा छोटासा एक पॅच आहे, तो पॅच कंप्लीट करून मग आपण किल्ल्यावर पोहोचू शकतो. सातवाहन आणि यादव यांचे राज्य या गडावर नांदले गेले. त्यानंतर पारतंत्र्यामध्ये काहीसा विस्मृतीमध्ये गेलेला हा किल्ला चर्चेमध्ये आला तो थेट 1637 मध्ये, जेव्हा शहाजी महाराजांनी ज्या 5 किल्ल्यांच्या साहाय्याने स्वराज्याचे स्वप्न पाहिले त्या 5 किल्ल्यांच्या यादीमध्ये या किल्ल्याचा समावेश होतो.
कृष्णाजी अनंत सभासद यांच्या बखरीनुसार जेव्हा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला त्यावेळी त्याचं नामकरण पर्वतगड असे करण्यात आले. मोगलांच्या कारकिर्दीत हा किल्ला हर्सुल नावाने ओळखला जायचा. आभाळाच्या छताखाली हे मारुतीरायाचं मंदिर आहे. माझी दुर्गप्रेमींना आणि लोकांना विनंती आहे, कमीत कमी मंदिरावरची ही छपराची तरी व्यवस्था तुम्ही करावी. प्रसन्न मनाने या मंदिरात प्रवेश केला खरा, परंतु भग्न अवस्थेत दिसलेली ही मूर्ती पाहून मनाला खूप वाईट वाटले. पाणी पिण्यासाठी आलेली ही गाय बहुधा ह्या टाकीत पडलेली आहे. ती केव्हापासून इथे उभी आहे काही सांगता येत नाही, परंतु आपण काहीतरी करून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया. टाक्यामध्ये पडलेल्या या गोमातेला बाहेर काढल्याशिवाय आम्ही हा किल्ला सोडणार नाही, असा चंग आमच्या स्वयंसेवकांनी बांधलेला आहे. आणि त्यानुसार ते प्रयत्न करतायत. दगडी टाकून गाईला पाय ठेवण्यासाठी वाट करत आहोत आम्ही. फक्त ती पायवर ठेवलं ना, पाय नाही ती बाजू धर शिंगाची. हा इधर अशी धर. सोड ना बरं का, सोडायचं नाही तिला, आपण करू काय मागणं इकडे चेतन इकडे घाबरायचं मागणं दोन शिंगा धरायची. चेतन चल 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 गाडी मागणे काढलं होतं ना मागणं तिला हाकल थोडी. थांब मी मागणं घेतो घ्या. चल लंबा मित्रांनो, जय श्रीराम, जय गोमाता. एक पुण्याचं काम करून आम्ही आता महादेवाचं दर्शन घेण्यासाठी या मंदिरात आलो आहोत.
गडाच्या पश्चिमेला आपण हे टाकं पाहू शकताय, कमानी टाकं. हे असं एकमेव टाकं आहे, त्याला ह्या कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. शक्यतो टाक्यामध्ये उतरण्यासाठी अशा पायऱ्या नसतात, परंतु आपण पाहू शकताय या ठिकाणी या कोरीव पायऱ्या. किल्ल्यावर झालेल्या उत्खननामध्ये अलीकडच्या काळात ही तोफ सापडलेली दिसते. कारण या तोफेच्या अवस्थेवरून असं समजतंय की अलीकडच्या काळात ही सापडलेली आहे. तुम्ही जर पाहिलं बारकाईने तर ह्या तोफेच्या तोंडाला वाघाचा आकार आहे. इथे कान, इथे डोळे, एकंदरीत वाघाच्या तोंडाच्या म्हणजे झबड्याच्या आकाराची ही तोफ आहे. अशी अव्याढव्य आकाराची 4 ते 5 धान्य कोठारे तुम्हाला इथं पाहायला मिळतात. ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. या धान्य कोठाराचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. या बाजूला एक धान्य कोठार आहे, तसंच या बाजूला एक धान्य कोठार आहे आणि प्रत्येक धान्य कोठारामध्ये 2-2, 3-3 खोल्या आहेत. बारकाईने पाहणी केली तर तुमच्या लक्षात येईल या धान्य कोठारांना दरवाजे लावण्यासाठी व्यवस्थित जागा आहे आणि पाणी बाहेर निघण्यासाठी या ठिकठिकाणी असे होल पाडलेले आहेत. एकंदरीत 15 ते 20 धान्य कोठारांच्या छोट्या छोट्या इथे खोल्या आहेत. अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून ऊन, वारा, पावसापासून संरक्षण करण्यासाठी त्या धान्य कोठारांची बरोबर काळजी घेतलेली आहे. या धान्य कोठाराचा हा बाहेर जाण्याचा मार्ग, हा मार्ग पण असा नागमोडी आहे. दुश्मनांना सहसा या मार्गाचा सुगावा पण लागणार नाही असा हा मार्ग आहे. तर संगमनेरचे काही दुर्गप्रेमी आलेले आहेत, तर ते दुर्गप्रेमी आपल्या कुमार भाऊंच्या दाढीच्या प्रेमात पडलेले आहेत. त्यांना दाढी खूप आवडलेली आहे. हडसर किल्ल्यावर येण्यासाठी 3 वाटा आहेत मुख्य. एक म्हणजे जी अवघड अशी खुंटीची वाट, दुसरी वाट म्हणजे राजमाची जी पेठेच्या वाडीतून येते आणि तिसरी वाट म्हणजे नळीची वाट. शक्यतो ही नळीची वाट लोकांना परिचित नाहीये. तुम्ही जर त्या खुंटीच्या वाटेत जर अडकला असेल, तुम्हाला तिकडनं येणं जर अवघड असं वाटत असेल, तर तुम्ही डावीकडून किल्ल्याला वळसा घालून या नळीच्या वाटेने वरती येऊ शकता. या 3 वाटा एका ठिकाणी म्हणजे राजमाची या ठिकाणी मिळतात. पेठेची वाडी करून येणारी वाट इथे पोहोचते. जर तुम्ही अवघड अशा खुंटीच्या वाटेकडनं आला असाल तर ती वाट इकडून येते. तेजस्वी, पराक्रमी, बुद्धिनिष्ठ, चारित्र्य संपन्न, शास्त्रवीर, मुघल संवारक, रणमर्द विद्वान, शिवपुत्र, श्री 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 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के जय. हर हर महादेव.
मित्रांनो, या गळीच्या वाटेतून आपण किल्ल्याच्या खाली उतरणार आहोत. ही समोर दिसते ती नळीची वाट. या नळीच्या वाटेने उतरून आपण खाली हडसर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचू शकतो. चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका नवीन आणि भन्नाट किल्ल्यावर. तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा, लाईक करत जा, सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका. कारण तुमचा एक सबस्क्राईब किंवा एक लाईक आम्हाला नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा देऊन जाते. आजचा दिवस जरी मावळला असला तरी आपला प्रवास हा कधी न संपणारा आहे. पुन्हा भेटूया अशा एका ॲडव्हेंचरफुल आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.